मित्रांनो, सध्या जर तुमचे मुलं शाळा शिकत असतील, तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचा आता अपार आयडी बनवणे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या अपार आयडीमध्ये तुमच्या मुलांचा शिक्षणाचा पूर्ण रेकॉर्ड त्यामध्ये सेव्ह असणार आहे. ज्या पद्धतीने तुमचा आधार कार्ड आहे, त्याच पद्धतीने हा शिक्षणासाठी एक अपार आयडी आहे. आता हा अपार आयडी बनवण्याच्या पूर्वी पालक संमती पत्र तुम्हाला अचूकरित्या भरून द्यावं लागतं. एक जरी चूक हा पालक संमती पत्र भरत असताना जर केलात तर खूप महागात पडणार आहे. कारण तुमच्या मुलांचा पूर्ण शिक्षणाचा डाटा या अपार आयडी मध्ये सेव्ह असणार आहे. आता बघा, अपार आयडी बनवत असताना हा पालक संमती पत्र अचूकरित्या कशा पद्धतीने भरावा याबद्दलची माहिती समजून घ्या. मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी व्यवस्थित माहिती तुम्हाला समजून घ्यायची आहे. आता बघा, स्कूल नेम एक नंबरला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. स्कूल नेम, आता स्कूल नेम म्हणजे तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं नाही. तुमचा मुलगा ज्या शाळेमध्ये सध्या शिकत आहे त्या शाळेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर खाली दुसऱ्या नंबरच्या या ठिकाणी रकान्यामध्ये इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. म्हणजेच पालक म्हणून तुमचं नाव टाकायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव टाकायचं नाही. आता तुम्ही जर वडील असाल तर या ठिकाणी वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आईचं म्हणून तुम्ही जर संमतीपत्र देत असाल तर या ठिकाणी आईचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे. इथं समजून घ्या, इथं चुका करू नका. फादर किंवा मदर, आई किंवा वडिलांचा एकच या ठिकाणी संमतीपत्र तुम्हाला द्यायचं आहे. आता जर पालक म्हणून तुम्ही वडिलांचं इथं फॉर्म भरत असाल, वडिलांचं नाव इथं टाकत असाल तर आईच्या नावाला कट करा. म्हणजे आईचं जो मदर आहे या ठिकाणी टिक मार्क करायचं आहे. जर तुम्ही इथं पालक आई म्हणून जर नाव देत असाल तर इथं तुमच्या मदरला टिक मार्क करायचं आहे, फादरला इथं कट करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, खाली तिसऱ्या रकान्यामध्ये या ठिकाणी विथ माय आयडेंटिटी प्रूफ मदर ऑफ या ठिकाणी जे आहे या ठिकाणी तुमच्या मुलांचं नाव टाकायचं आहे. तुमच्या मुलाचं इथं पूर्ण नाव टाका किंवा फक्त नाव जरी टाकलं तरी चालेल. आधार कार्ड प्रमाणे व्यवस्थित तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर विथ माय आयडेंटिटी प्रूफ अस आधार. आता या ठिकाणी बघा, आता तुमचं जो आयडेंटिटी कार्ड आहे, आता सर्वप्रथम तुम्हाला काय भरायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव इथं भरायचं आहे. आणि आधार कार्ड जो आहे तुमचं टाकायचं आहे, विद्यार्थ्याचं टाकायचं नाही. जो तुम्ही पालक म्हणून संमतीपत्र देताय तर पालकाचं इथं आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आता आधार कार्ड क्रमांक टाकू शकता किंवा पॅन कार्ड टाकू शकता किंवा इपिक म्हणजेच मतदान कार्ड टाकू शकता, डीएल क्रमांक टाकू शकता किंवा पीपी नंबर जो असेल तो तुम्ही टाकू शकता. शक्यतो आधार कार्ड किंवा पॅन कार्ड क्रमांक इथं व्यवस्थित टाकायचं आहे. पालक किंवा इथं वडिलांचं किंवा आईचं टाकायचं आहे. ज्या ठिकाणी तुमचं नाव लिहिताल इथं पालक म्हणून तुमचं स्वतःचं नाव लिहत असेल तर इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि हा जो आधार कार्ड आहे, हा जो अपार आयडी आहे, डिजी लॉकरसाठी अपार आयडी बनवण्यात येत आहे. म्हणजे तुमच्या मुलांचं पूर्ण शिक्षणाचं भविष्य या अपार आयडी मध्ये सेव्ह असणार आहे. तुमचा मुलगा कोणत्या शाळेत शिकत आहे, कोणत्या विषयामध्ये परफेक्ट आहे, कोणकोणत्या कार्यक्रमामध्ये तो सहभाग घेत आहे, पूर्ण डाटा यामध्ये सेव्ह असणार आहे. आणि खाली पालकाची सही टाकायची आहे. वरती ज्यांचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे एक नंबरला त्यांची सही या ठिकाणी टाकायची आहे. आणि बाकीची जी काही पूर्ण माहिती आहे ते शाळेकडून त्या ठिकाणी व्यवस्थित भरून घेतली जाईल. शाळेच्या माध्यमातूनच शक्यतो हे अपार आयडी बनवणे सुरू आहेत. कारण अपार आयडी विषयी शाळेत जाऊन एकदा चौकशी करा. तुमच्या मुलांचा अपार आयडी लवकरात लवकर बनवून घ्या. हा जर फॉर्म तुम्हाला पीडीएफ मध्ये जर पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा टाकलेला आहे आणि व्हॉट्सअप चॅनलवरती सुद्धा शेअर केलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करा, जॉईन करा, पीडीएफ नक्की घ्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.